नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे की जर एखाद्या सभासदाने त्याचा फ्लॅट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये असेल आणि तो जर त्याने दुसऱ्या व्यक्तीला विकला, त्याच्यानंतर फ्लॅट विकल्यानंतर जी फ्लॅटची हस्तांतरण फी असते, म्हणजे जे बऱ्याच वेळा सोसायटीचे चेअरमन वगैरे मागतात की बाबा तुम्हाला ट्रान्सफर फी द्यावी लागेल, तर ती जास्तीत जास्त किती घेता येते याविषयी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, बऱ्याच वेळाला काय होतं, एखादा सभासद आपला फ्लॅट सोसायटीमधला दुसऱ्या व्यक्तीला विकतो. तो फ्लॅट विकल्यानंतर डॉक्युमेंट वगैरे केल्यानंतर सोसायटीचे सभासद, सोसायटीचे चेअरमन व इतर कमिटी मेंबर म्हणतात की तुम्हाला सोसायटीची फ्लॅट विकल्याबद्दलची हस्तांतरण फी तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतरच नवीन मालकाच्या नावावर तो फ्लॅट करण्यात येईल किंवा त्याचं नाव आमच्या दप्तरीस तब्दील करता येईल, बदलता येईल आणि त्याच्या नावाने शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करता येईल. तर ही फी किती असते? तर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नियमानुसार ही फी कुठल्याही सोसायटीला जास्तीत जास्त 25,000 रुपयेच घेता येते. त्याच्यापेक्षा जास्त घेता येत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की बऱ्याच कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन किंवा सोसायटीची कमिटी ही त्या सभासदांकडून कितीही फी मागते, कुठल्याही नावाखाली, कशाही कारणामुळे आमचा ठराव झाला आहे, हे झालं आहे, ते झालं आहे. तर ते योग्य नाही. ही फी जास्तीत जास्त 25,000 रुपयेच असते, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. तर या व्यतिरिक्त कुठलाही पैसा हस्तांतरण फी म्हणून सोसायटीला घेता येत नाही. तर मित्रांनो, हा आजचा विषय आपल्याला कसा वाटला? जर तुम्हाला आपले व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी, हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भात माहिती देत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.